हो काय करताय ओलाय की मी राहू द्या हो, एवढं काय त्यात. एक सांगू, कालची रात्र फार छान होती, लक्षात राहण्यासारखी, स्मरणीय. बरं ते आवरा लवकर घरला जाऊ लाडू वाट बघत हो हो हो, जाऊया. आता सगळं तुम्ही म्हणाल तसं. ताईसाहेब, तुमचं प्लॅनिंग काय होतं आणि हे काय व्हायलंय हो समजा. शब्द दिलता मासनी आणि आता इतकी कशी काय डोस की फोडू वाटायला आम्हाला. चंदे एक काम कर, हा तू जरा दारावर ध्यानच ठेव. हा. ए अगं एक खुळे, ढिगाऱ्यावर ध्यान ठेव म्हणलं आम्ही, तू पण का नाही जा. हॅलो, बोल की ग. अगं लई मोठा घोळ झालाय बघ. आता काय झालं आणि? अगं तो ठोकळा आणि मास्तरीन काल रातच्यापासून गायबच आहेत. घर सोडून गेली की काय? अगं मग चांगलंच आहे की तुला. नाही ग, काल रातच्यापासून मळ्यात वस्तीला गेले दोघं बी. अगो बाई माझी. अगं मग एक काम कर, मागच्या येळेला तू व्हिडिओ पाठवून कशी काडी केली होतीस नव, तसंच काहीतरी कर या टायमाला बी. नाही मम्मी, या टायमाला असला काही चान्सच गावला नाही ग आम्हाला. तरी मी तुला सांगत होते, त्या दिराच्या भरोशावर राहू नको. अगं काही झालं तरी नवरा बायको आहेत दोघं बी. तरी तुझं आपले एकच टोमणं, शब्द घेतलाय, वचन घेतलंय. हा मग घेतलंच आहे की. अगं मग दोघच कशी गेली मळ्यात वस्तीला? मम्मी ही समधी का नाही त्या मास्तरनीची चाल आहे बघ. तिने बराबर घोळात घेतलंय ग या ठोकळ्याला. ते काय बी असू दे, तुला दिलेला शब्द मोडला नव तुझ्या दिरानं. नाही नाही, ठोकळा आम्हाला दिलेला शब्द कधी मोडणार नाही मम्मी. असं तुला वाटतंय? अगं बायकोला न सांगता कसं वचन पाळणार आहे तो? तुला दिलेलं वचन तो एक दिवस मोडणार आहेच. मग आता काय करू आम्ही? आता मी काय सांगू, तुझं काय ते तू बघ. अगं असं का करायला असायचं? हे करा, ठेवतो फोन. अगे ए अशी काही येडीच आहे नुसती. वहिनी साहेब चा. हो का, एक काम करा, वता त्यो आमच्या डोसक्यावर. काय झालं? अहो चहा गार लागतोय आम्हाला, माहिती आहे ना व. चंदा आला सा?
नवरा बायकोनी चांगलं बोलला सा नव काय तिथं बी नेहमीसारखं भांडत राहिला सा राणा चल तू हातपाय धुवून घे मी न्याहारीची तयारी करते राणा भाऊजी आम्हाला जरा तुमच्या संकट बोलायचंय वरती आम्ही तुम्ही या वहिनी आत येऊ काय? या राणा भाऊजी काय झालंय आमचं काय चुकलंय काय नाही वहिनी, मग आम्हाला न सांगता कस काय मळ्यात गेला बरं तुम्ही ते अंजलीबाईं संगत एक गोष्ट बोलायची होती म्हणून मग. काय बरं काय काम होतं काय? अहो हेच तुम्ही आम्हाला न सांगता मळ्यात कस काय गेला बरं अहो आम्हाला लई काळजी वाटते अहो राणा भाऊजी तुमची म्हणजे आधी तर वाटतच होती पण आता सासूबाईंच्यामुळे ज्यादा काळजी वाटायला वहिनी काळजी करायचं काय बी कारण नाही. मग कशाला गेलता मळ्यात आम्ही एवढं फोनवर फोन करत होतो एक फोन उचलला नाही आमचा वहिनी ते काय झालं ते फोन बाजूला होता ते ध्यानातच नाही आलं माझ्या. पण मग मळ्यात काय काम होतं नाही ते असंच जरा राणा भाऊजी ते काल रातच्याला परत सासूबाई आलत्या आमच्या स्वप्नामध्ये का म्हणून? म्हणत होत्या सुनबाई तू काही काळजी करू नगस माझा राणा शब्दाला पक्का आहे. हे खरंय? अहो भय माहितीये की आम्हाला खात्रीच आहे तुम्ही आमच्या शब्दाबाहेर जात नाही हाय सा नव होय. नाही पण तुमचा स्वभाव साधा भोळा आहे त्या साध्या भोळ्या स्वभावातनं काही चूक होऊ नये याचं भान राखा. बस आमासनी दिलेला शब्द पाळा. वहिनी ते जरा आवरून घेतो. हॅलो बोला मॅडम काय म्हणताय काय सुधारलं का नाही आमचा राणादा? अगं तेच तर सांगायला फोन केलाय मी तुला. वय काय 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 झालं? थँक्यू 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 सो मच. तुझ्यामुळे माझे राणाची मला परत मिळाले. म्हणजे आता टेन्शन गायब म्हण की. हो सगळं टेन्शन गायब. आता मी खूप खुश आहे आणि हे सगळं तुझ्या सल्ल्यामुळे झालंय. खरंच तुझ्यामुळे आता राणाची परत पहिल्यासारखे झाले. पहिल्यासारखं म्हणजे काय काय झालं? म्हणजे तू सांगितलंस तसं सगळं मी केलं आणि काल काल काय? काल आम्ही मळ्यात गेलो होतो आणि आणि गप्पा मारल्या आणि आणि सोबत राहिलो. आणि काय झालं सांग की. आणि काही नाही. असं काय अंजू आता तू एवढी खुश आहेस म्हणजे नक्की काहीतरी झालं असणार. सांग बघू मला लवकर. नाही नाही ग आणि काही नाही. काय ग अंजू सांग की ग. एक गप करेणू काही नाही. बरं बाई राहू दे. तुमच्या नवरा बायकोतलं सिक्रेट ठेवा तुमच्यातच. पण मला ध्यानात आले बर का काय झालं असणार ते. मग कशाला ग विचारतेस? असंच ग मज्जा म्हणून. पण खरंच थँक्यू. तुझ्यामुळे फार मोठं टेन्शन गेलंय माझं. हो पण आता इथून पुढे लक्षात ठेव ते असं काकूबाई सारखं वागणं पहिला बंद कर आणि
राहा, कळलं काय? हा हा ठीक आहे. बरं ठेवते मी पण. हा ठीक आहे, बाय. रेणूचा फोन होता. बाई आज लई खुश आहेस तू. हो, गेल्या काही दिवसात राणाजींचं वागणं बदललं होतं, पण आता परत पहिल्यासारखे झालेत. म्हणजे राणा सुधारला म्हणायचा. पण असं का वागत होता, कारण काय? मी नाही विचारलं. म्हणलं आता व्यवस्थित झाले तर परत कशाला तो विषय. ते बी बराबर आहे. जाऊ दे, राणा परत पहिल्यासारखा झालाय हे महत्वाचं. माझे राणाजी मला परत मिळाले. समजा घोळच झाला काल. कुठनं दुर्बुद्ध्या सुचली आणि मळ्यात गेलं कुणाच ठाव. काल जे झालं ते चुकीचं होतं. मी वहिनीसनी वचन दिलंय, ते मोडलं तर समजा अंजली बाईसनी दिवस गेलं तर नाही, तसं होऊन चालणार नाही. आणि झालं तर मला कसं कळणार ते? बघ गिफ्ट आणायला गेलो तुझून दिदाला. बघ अरे बघ बघ कसं आहे बघ. ओळीतून बघ आहे नाही एक नंबर. यावरचं पुस्तक वहिनींकडे आहे. हेच मिळून वाचून माहिती घ्यायला लागणार, वाचायचं लागणार. वहिनी राणा भाऊजी या. येऊ? या. वहिनी तब्येत कशी आहे? बरी आहे की. काय लागलं सवारलं तर मला लगेच सांगा. हा बरं येऊ? ते वहिनी उकडायचा काय त्रास तर होत नाही ना? व आता काय सांगायचं राणा भाऊजी तुम्हासनी. पण ठीक आहे, आता काय थोडेच दिवस राहिलं. एकदा का पावसाळा सुरू झाला की काय वाटणार नाही. हा हे बी खरंय म्हणा. काय काम होतं काय? काय नाही, ते सहजच तब्येतीची विचारपूस करायला आलतो. नाही ठीक आहे आमची तब्येत. वहिनी हा? ते जरा मोबाईल मध्ये बघून सांगता काय किती वाजले? सांगतो. सव्वा 10. वहिनी ते चहाचं कप घेऊन जातो. लागलं तर गोदक्काला सांगा. बरं येऊ? लागलं तर काय सांगा. हा. आणि तब्येतीची काळजी घ्या. येतो. पोकळा आमचं प्रेग्नन्सीचं पुस्तकच घेऊन गेलाय. का घेऊन गेला असेल? काय तर गडबड आहे. नेमकं काय चाललंय याच्या मनात जाणून घ्यायला पाहिजे. वाचन करताय? नाही काय नाही. बघू. अहो तुम्ही ना फारच उत्साही आहे. अजून कशात काही नसताना हे सगळं वाचताय.
आपल्याला बाळ होणारी अशी बातमी अजून आली नाहीये बरं का. आणि हो, काल तुम्ही मला काय सांगणार होता? हेच सांगणार होतात का? अंजलीबाई काहीतरी वेगळंच समजायला. तर यासनी खरं कसं आणि काय सांगायचं, आणि मी सांगितलं तरी समजून घेतील का? काय हो? अहो, कसला विचार करताय? माझी अडचण समजून घेणार कोणच नाही. काय सांगायचं आता? टुकडुक 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 टुकडुक. राजकुमार घोड्यावर बसला नाही डायरेक्ट पाण्यात उडी मारला. कशाला? काका बुका त्याला गरम होत होतो रे. बाहेरून किती वाटले बघ. कोल्हापूर पेक्षा जास्त ऊन होतो तिकडे. खुळाचा आहे तुझा राजकुमार. मी असतो कोणी लाड्या त्या घोड्यावर बसलो असतो आणि डायरेक्ट आभाळात गेलो असतो. का ते म्हणजे अरे त्या समुद्राच्या खारट पाण्यात जाण्यापेक्षा वर ढगात गेलेलं बरं आहे की. डायरेक्ट वरच्या वरती पावसात भिजता येत. पण वर कसं जायचं? कसं म्हणजे त्या घोड्याला पंख लावायची. कॅपी फेकू नको सांगताय काका बुका. पंख पक्षाला असतात घोड्याला नाही. मी सापडलो का तुला? माझ्या गोष्टीत तर असतात बाबा. आणि आता गोष्ट कोण सांगालय? मी सांगलो ना व. माझ्या गोष्टीत असलं काय नसतं. असली कसली गोष्ट म्हणायची तुझी? काय मजा नाही मारतात तुझ्या गोष्टीत. ठीक आहे, नाही सांगणार, राहून दे. अरे थांब 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 सांग की सांग सांग. नाही 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 नाही. अरे साहेबराव, इकडे आग आणि तिकडे हिर असं झाले समजा मर्दा. काय करायचं काय सुधारणाच झालंय बघ. अरे आयुष्यातलं समजत मोठं कोड पडलंय मर्दा. आता कसं सोडवायचं? डोसकत चालणं झालंय मर्दा. अरे अंजली बाईसने कसं सांगू मी की मला मूल नकोय म्हणून. आणि त्यात ते काल रात्रीला मळ्यात गोळच झाला. ते मला लई भ्या वाटते रे. नाही म्हणजे ते वहिनीसनी दिलेलं वचन तुटणार नाही ना व. हा माहित आहे मला. ते अंजलीबाईंसंगत चुकीचं वागतोय मी. पण माझी कंडिशन बघ की. नाही काय नाही. अरे दोस्त आहेस ना माझा, मग समजून घ्या नको काय? बरं ठीक आहे. ते फक्त काय करायचं तेवढं सांग. उगाच ज्यादा बडबड करू नका. सांग की मर्दा. बरं ठीक आहे, नको सांगूस. माझं मी बघतो काय करायचं ते. पण काय कसं समजवायचं? हो, काल रातच्याचा घोळ अंगलट गेला नको म्हणजे झालं.